न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। पुण्यातील मुस्लिम समाजाच्या जावेद खान यांना एक फोन येतो। मायकल साठे नामक त्यांच्या मित्राचा तो फोन कॉल असतो। फोनवर मायकल त्यांच्या शेजारच्या बिल्डिंग मध्ये राहणारे सुधीर किंकळे या निराधार व्यक्ती रास्तापेठ येथे मृत पावले आहेत आणि त्यांना फक्त त्यांची बहीणच जयश्री किंकळे एकटीच आहे। त्यांना कोणीही नातेवाईक नाही, त्यामुळे तू त्यांचा अंत्यविधी करतोस का असा प्रश्न समोरून आला। संपूर्ण माहिती घेऊन जावेद खान क्षणाचाही विलंब न करता पुण्यातील ससून रुग्णालयात डेथ हाऊस येथे पोहोचले। तेथे 70 वर्षीय मृत व्यक्तीची बहीण जयश्री किंकळे व पोलीस हवालदार होळकर हे पंचनामा सुरू करत होते। संध्याकाळची वेळ होती। चौकशी केली असता मृतदेह मिळण्यास खूप रात्र होणार होती। जावेद खान हे जयश्री किंकाळे यांना सांगितले की आपण अंत्यविधी करून टाकू। हे ऐकताच मृत व्यक्तीची बहीण जयश्री किंकाळे म्हणाल्या, आम्ही ब्राह्मण आहोत। यूनिक एजुकेशन सोसाइटी डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज के 10वें वर्धापन के अवसर पर नर्सरी LKG UKG एडमिशन पर अब 3000 रुपए का डिस्काउंट। इतना ही नहीं बल्कि ग्रेड 1 और ग्रेड 2 के एडमिशन पर 5000 रुपए की छूट। आणि सूर्यास्त झाल्यावर आम्ही अंत्यविधी करत नाही, आपण सकाळी करू अशी विनंती केली। त्यांची विनंती आणि रडणे जावेद खानला सहन होत नव्हते आणि रमजान महिना चालू, त्यात रमजानची मोठी रात्र आणि नमाज, मोठा धार्मिक दिवस। पण मनात जावेदने विचार केला की हे कार्य करण्यासाठी अल्लाहने मलाच निवडले असेल। जात धर्म बाजूला ठेवून सकाळी लवकरच उठलेल्या जावेदला खूप काम होते। सगळे काम बाजूला ठेवून ससूनला शुभम आणि शेरू या दोघा मित्रांना पाठवले। त्यांना अजून एका शुभमची साथ लाभली। मायकल कॉल करत होता, त्याला वैकुंठ येथे पोहोचायला सांगून सगळेच त्या सुधीर काकांचे नातेवाईक झाले आणि त्यांच्या अंत्यसंस्कार केले। हिंदू रीतिरिवाजानुसार जावेद खानने सर्व काही योग्य पद्धतीने रीतिरिवाज पार पाडत सुधीर किंकाळे यांचा अंत्यविधी पार पाडला। जावेद खान एक मुस्लिम समाजाचा असून एका हिंदू व्यक्तीच्या अंत्यसंस्कार पूर्णपणे पार पाडत माणुसकी हाच खरा धर्म हे दाखवून दिले। निराधार असलेल्या 70 वर्षीय सुधीर किंकाळे यांच्या अंत्यविधी पार पाडत जगापुढे एक आदर्श ठेवत दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या नालायक लोकांना एक प्रकारचा चपराकच दिला। जावेद खानची ही माणुसकी पाहून मयत सुधीर किंकाळे यांची बहीण जयश्री किंकाळे काय म्हणाल्या तेही पहा। मायकल साठे आणि जावेद खान हे मुसलमान आणि ख्रिश्चन असून सुद्धा मी हिंदू आणि ब्राह्मण असून माझ्याकडे कोणी नसताना माझ्या भावाच्या अंत्यविधीला फार मोठं काम करून सगळा विधी व्यवस्थित यशस्वी पार पाडला। हे फार वैशिष्ट्यपूर्ण। हे लोक हिंदू मुसलमान करतात ही गोष्ट खरी नाही। हिंदू मुसलमान सगळे देवाची देणगी आहे। सगळी माणसं आहेत, फक्त माणसाने याच्यामध्ये भेद केलेले। तसं काही नाही। माझ्या वेळेला हिंदू आणि मुसलमानच आले आणि त्यांनी माझ्या भावाच्या माझ्या मदतीला कोणी नसताना वेळेला धावून येऊन सगळा विधी पूर्ण केला। हे मी त्यांची कृतज्ञता आयुष्यभर विसरणार नाही। नमस्कार। पवित्र रमजान महिन्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलो असताना एक पवित्र काम आमच्या उम्मत सामाजिक संस्थेच्या मार्फत आज झालं। कोविड काळात केलेली सेवा आणि त्याच्यानंतर मागच्या 5 वर्षात सलग ज्यांचे कोणी नातेवाईक नसतात आणि ज्यांच्या अंत्यविधीला खूप त्रास होतो, ज्यांना कुठली मदत भेटत नाही, अशा अंत्यविधींचं काम उम्मत सामाजिक संस्था करत आलेली आहे। काल असाच एक फोन कॉल माझ्या संस्थेला मला आमचे मित्र मायकल साठे यांनी केला। आमच्या या ताई आहेत, या रास्तापेठ भागात राहतात आणि त्यांचे मोठे बंधू सुधीर यांचा दुर्दैवी अचानक मृत्यू झाला। या ताईंच्या घरात फक्त त्यांचे बंधू ज्यांचं वय जवळपास 72 ते 75 वर्ष होतं आणि या ताई आहेत। या ताईंचं कोणी नव्हतं, पण मायकलचा फोन आल्यानंतर काल आम्ही त्यांचा अंत्यविधी करायचं ठरवलं। ताई या ब्राह्मण असल्यामुळे काल सूर्यास्तानंतर त्यांचा अंत्यविधी होऊ शकला नाही। त्यांनी रिक्वेस्ट केली की आमचा अंत्यविधी हा तुम्ही सूर्योदयानंतर करा, म्हणून आज हा अंत्यविधी करण्याचं आम्ही ठरवलं।
सकाळी हे काम हाती घेतल्यानंतर ससून हॉस्पिटलमधून बॉडी रिकवर केली आणि त्याच्यानंतर वैकुंठ स्मशानभूमी येथे आलो. सध्या चाललेलं प्रचंड घासाळ राजकारण, जातीवाद याला कुठेतरी एक ब्रेक लागावा, कुठेतरी ते थांबावं म्हणून ही सेवा आम्ही आमच्या संस्थेमार्फत करत असतो. अशीच सेवा जर कधी कोणाला हवी असल्यास आमच्या उम्मत सामाजिक संस्थेला तुम्ही कॉल करा. धन्यवाद. काल सायंकाळी माझ्या मिसेस सौ उल्का साठे यांचा मला फोन आला की आपल्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये एक लेडीज राहतात आणि ते थोडेसे वयस्कर आहेत. त्यांचा भाऊ अचानक घरामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत आणि त्यांना मदतीची गरज आहे. मला जेव्हा फोन आल्यानंतर मी माझे मित्र जावेद खान यांना फोन केला आणि त्यांनी म्हटलं काय काळजी करू नको, आपण त्यांना 100% त्यांचा अंत्यविधी आपण करूया म्हणून. आणि मी फोन केल्यानंतर त्यांनी कृती देखील केली. माझा फोन आल्यानंतर त्याच्यानंतर अर्धा ते 1 तासामध्ये ते ससून हॉस्पिटलला या ज्या ताई आहेत त्या ताईंकडे ते पोचले. सर्व पोलिसांची प्रोसिजर वगैरे पूर्ण केली. जे त्यांची डेड बॉडी होती ते ससून डेड हाऊसमध्ये ठेवण्यात आली आणि मग आज दुपारी अंत्यविधी करण्याचं ठरलेलं आहे. आणि मी देखील मायकलसाठी ख्रिश्चन आहे. जसं मुस्लिम समाज जावेद भाईंचे जसे रोजे चालू आहेत तसं मी ख्रिश्चन असून आमचे देखील 40 दिवसाचे उपवास चालू आहेत. परंतु एक माझ्या मनाला आज आनंद वाटला की ज्यांचं कोण नाही का तर अशा व्यक्तीसाठी माझ्या एक चांगल्या कामासाठी माझा एक हातभार लागलेला आहे. त्याबद्दल मी संपूर्ण हे आमच्या परमेश्वराला त्याबद्दल धन्यवाद देतो नाही का. आणि इथून पुढं तेव्हा कोणाला पण काय मदत हवी असेल तर त्यांनी माझ्या स्वतःशी पण संपर्क साधावा. थँक्यू. काका या, तुम्ही या बोला. मोबाईलवर तुम्ही बोला. सांगा तुम्ही त्या जवळ या. मी शंकर केंगार आमच्या मित्राच्या वडिलांच्या अंत्यविधीसाठी इथं आलो होतो. इथं आल्यानंतर पाहिलं की एक मुस्लिम व्यक्ती हिंदू धर्मीय पद्धतीने अंत्यविधीची सगळं प्रक्रिया पूर्ण करत आहे. मला खूप आश्चर्य वाटलं. आजकालच्या जगामध्ये जे काय भेदभाव धर्मभेद चाललेले आहेत आणि त्यामध्ये जे काय लोकांमध्ये झोपडी माजलेली आहेत यामध्ये जावेद खान आणि साठेबाई या लोकांनी खूप मोलाचं कामगिरी केली आहे. आणि अशा प्रकारचं कामं या भारतीय नागरिकांनी करावी अशी मी या निमित्ताने सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. यूनिक एजुकेशन सोसाइटी डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज के 10वें वर्धापन के अवसर पर नर्सरी LKG UKG एडमिशन पर अब 3000 रुपए का डिस्काउंट. इतना ही नहीं बल्कि ग्रेड 1 और ग्रेड 2 के एडमिशन पर 5000 रुपए की छूट.